दरबारामध्ये जमतो आणि जमल्यानंतर आपण या कल्पतरूच्या छायेखाली आपण बसून ज्ञानाचा समजून घेत असतो की आपण नारायणपूरला कशासाठी येतो. आपल्याला प्रत्येक प्रवचनातून अण्णांनी सांगितलेलं आहे की आपण माणसाच्या जन्माला आलोय. मग माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपण माणसासारखं राहतो का, हा प्रश्न प्रत्येकासमोर मांडलेला आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की आपण जर माणूस आहोत आणि माणसासारखं राहतोय, याचं उत्तर हेच आहे की आपण जर माणूस आहोत तर माणसासारखं जगलं तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत, याचं महत्त्व कळणार आहेत. म्हणून माणूसच या सगळ्या गोष्टी समजून घेतो आणि माणूसच या ठिकाणी मंदिरामध्ये येतोय, हे ज्ञान आपल्याला अण्णांनी सांगितलं. म्हणून आपण माणसं आहोत, माणसं आहोत म्हणून आपण या ठिकाणी आलोय. अण्णांनी जे ज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे ते ज्ञान की आपण माणसासारखं राहून माणसातील माणूस जागा करून आपण श्रद्धा विश्वासाने भाव अर्पण करून या दत्त महाराजांची सेवा केली तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून आपण माणसं आहोत, म्हणून या ठिकाणी जमलोय, या ठिकाणी आलोय. आणि जर आपण माणसं नसतो तर या ठिकाणी आपण आलोच नसतो. कारण की हे ज्ञान समजून घेण्याची ताकद, हे ज्ञान समजून घेण्याची बुद्धी परमेश्वराने माणसालाच दिलेली आहे. इतर जीव जंतूंना परमेश्वराने तेवढी बुद्धी दिलेली नाही, तेवढं ज्ञान इतर योनीतील जीवांना दिलेलं नाही, परंतु माणसालाच ते ज्ञान दिलेलं आहे. म्हणून आपण माणसं आहोत, म्हणून माणसं आहोत म्हणूनच आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि ज्ञान समजून घेतोय की आपण माणूस आहोत. माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणूस म्हणून ज्या वेळेस जन्माला आलोय त्यावेळेस आपण परमेश्वराची भक्ती करणं हे प्रमुख कर्तव्य आपलं आहे. आणि हे प्रमुख कर्तव्य आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून माणूस म्हणून जर आपल्याला जगायचं असेल, माणूस म्हणून जर आपल्याला जगायचं असेल तर परमेश्वराची भक्ती करणं हे आद्य कर्तव्य आपलं आहे. म्हणून ह्या कर्तव्याला आपल्याला जागं राहायचंय. म्हणून या कर्तव्याला आपल्याला जागं राहून आपण प्रपंच करता करता परमेश्वराची सेवा करायची, परमेश्वराची भक्ती करायची, यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संतांनी वारंवार सांगितलेल्या आहेत की संतांनी अनेक प्रकारे आपल्याला सांगितलं आहेत. मग भारुडामधून सांगितलेलं, अभंगामधून सांगितलंय, प्रवचनामधून सांगितलंय की आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. मग माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं कर्तव्य आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. म्हणून त्यासाठी संतांनी आपल्याला कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, जाणलेल्या आहेत, ह्या आपण वारंवार समजून घेतो असतो. आणि तोच भाग अण्णांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे की अरे माणसा तू जागा हो, माणसा तू जागा हो, तू माणसाच्या जन्माला आलेला आहेस. 84 लक्ष योनीनंतर 84 लक्ष योनीनंतर हा माणसाचा देह, अमूल्य देह प्रत्येकाला मिळालेला आहे. तर जर मिळालाय तर त्याचं जर आपल्याला सार्थक करून घ्यायचं असेल, जर सार्थक करून घ्यायचं असेल तर आपल्याला भक्ती करणं गरजेचं आहे. नारायणपूरला आलं पाहिजे. नारायणपूरला आल्यानंतर त्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि सगळ्या गोष्टी ज्या वेळेस समजतील त्यावेळेस हळूहळू आपल्याला त्यामध्ये बदल होणार आहे. आणि ज्या वेळेस तो बदल होईल त्यावेळेसच आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून येणार आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल चालायची की आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. म्हणून त्यासाठी एक छोटं उदाहरण सांगायचं झालं तर एकनाथ महाराज हे थोर संत होऊन गेले, थोर संत आहेत. आणि ते संत कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य घडवलं की त्यांनी एकच डोक्यात ठेवले की आपण माणसाच्या जन्माला आलोय. मग माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर परमेश्वराची भक्ती करायची, परमेश्वराचं नामस्मरण करायचंय. हे परमेश्वराचं नामस्मरण ते अखंड करायचे, अखंड नामस्मरण करायचे. परंतु काही लोकांना त्या गोष्टी पटत नव्हत्या, काही लोकांना त्या गोष्टी पटत नव्हत्या की उपदेश करायचे,
उपदेश काही लोकांना, समाजामध्ये सगळेच लोक सारखे नसतात ना, समाजामध्ये सगळेच लोक सारखे नसतात की सगळेच लोक भक्ती करतील असं काही नाही. काही लोक त्या भक्ती करणाऱ्याला सुद्धा त्रास देणारे आहेत. म्हणून त्याच पद्धतीने नाथ महाराजांना सुद्धा त्या गावातील लोक काही त्रास द्यायचे की हे निस्तत भक्ती करतात, मार्गदर्शन करतात की हे सगळं खोटं आहे. सगळ्या गोष्टी या माध्यमातून ते नामदेव एकनाथ महाराजांना त्रास देऊ लागले आणि त्रास देण्याचा इतका उच्चांक गाठला की एक दिवस एकनाथ महाराज स्नानासाठी नदीवर गेले आणि स्नानासाठी नदीवर गेल्यानंतर या काही गावातील लोकांनी असा एक व्यक्ती पाठवला की त्या व्यक्तीकडून त्या नाथ महाराजांचा अपमान होईल अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं ठरवलं. आणि एका झाडावर तो या माणसाने ठरवलं की या माणसांनी एकनाथ महाराजांना त्रास द्यायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने त्या लोकांचं नियोजन झालं. आणि त्या नाथ महाराजांना ज्या वेळेस स्नानावरून त्या ठिकाणी चालत असताना ते वरूनच ते नाथ महाराजांच्या अंगावर थुंकले. पानाचा विडा खाऊन ते नाथ महाराजांच्या अंगावर थुंकले. नाथ महाराज त्यांच्याकडे न पाहता, त्याला न बोलता पुन्हा स्नानासाठी निघून गेले. पुन्हा स्नानासाठी निघून गेल्यानंतर हे ठरवलेलंच होतं ना की यांना त्रास द्यायचा, की हे कसे चिडतील, हे कसं बोलतील, हे त्यांनी ठरवलेलं होतं. परंतु शेवटी ते संतच ना, किती केलं तरी त्यांनी त्यांच्या अंगावर पुन्हा वरून पान खालेले पिचकारी मारले आणि अंगावर थुंकले. आणि थुंकल्यानंतर पुन्हा नाथ महाराज काही न बोलता पुन्हा त्या ठिकाणी गेले. आणि असं 99 वेळा हे प्रकार घडला आणि ते नाथ महाराजांना काही सुद्धा, नाथ महाराज त्या व्यक्तीला काही सुद्धा बोलले नाही. आणि शेवटी हा पान खाऊन चुना खाऊन, पान खाऊन चुना खाऊन त्याचं तोंड आलं आणि त्याच्या तोंडाची आग झाली आणि तो झाडावरून खाली उतरला आणि नाथ महाराजांचे त्यांनी पाय धरले. नाथ महाराजांचे पाय धरले आणि त्यांनी क्षमा मागितली नाथ महाराजांनी की माझं चुकलं, मला क्षमा करावी. एवढा त्रास देऊन तुम्ही सुद्धा एका शब्दाने मला प्रत्युत्तर केलं नाही, म्हणून मी तुमच्या क्षमा मागतो. त्यावर नाथ महाराजांनी काय उत्तर द्यावं? नाथ महाराजांनी उत्तर दिलं की बाबा रे, तू क्षमा मागू नको, तुझ्यामुळे मला 101 वेळा स्नान करण्याची संधी मिळाली आणि तेवढ्या वेळा परमेश्वराचं नामस्मरण माझ्या हातून झालं, एवढं तू माझ्यासाठी केलेलं आहेस. म्हणून ही क्षमता फक्त संतांच्या जवळ असते. ही क्षमता फक्त संतांच्या जवळ असते की या सगळ्या गोष्टीतून ते बोध घेतात की किती समाजातील लोकांनी त्रास दिला तरी आपण त्यातून चांगलंच घ्यायचं. हे संदेश त्या माध्यमातून एकनाथ महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा समाजामध्ये लोक बोलणारे आहेत. प्रत्येक जण गावामधून येत असतो, प्रत्येकाला बोलणारे आहेत की तुम्ही नारायणपूरला जाताय, काय मिळतं नारायणपूरला जाऊन काय मिळतं हे तुम्हाला बोलणारे आहेत. परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष न देता, आपण नाराज न होता आपलं कर्तव्य आपलं करत राहायचं की आपल्याला काय मिळतं या आपल्याला माहिती आहे. जसं नाथ महाराजांना माहिती होतं की जरी त्यांनी त्रास दिला परंतु आपल्याला त्या माध्यमातून स्नान घडलंय, शरीराची शुद्धी झाली, मनाची शुद्धी झाली. त्याच पद्धतीने आपण सुद्धा ज्यावेळेस नारायणपूरच्या वरून एखादा व्यक्ती आपल्याला बोलत असेल तर त्याला प्रत्युत्तर न करता आपण शांत राहून आपण समजून घ्यायचं की आपण नारायणपूरला गेल्यानंतर आपल्याला काय मिळतंय. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या समजून घ्यायच्या असतात आणि त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण न बोलता ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वर समजून घेत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समाजामध्ये राहतोय, मग समाजामध्ये या सगळ्या गोष्टी चालत असतात. सगळेजण या गोष्टीवर लक्ष देतील असं काही नाही. आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनाची सुटका करून घ्यायचं, हे ध्येय मात्र आपण पक्क डोक्यात ठेवायचंय की नारायणपूरला जातोय म्हणजे मला माझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. हा ठाम निश्चय आपला असला पाहिजे. हा ठाम निश्चय ज्यावेळेस आपला तयार होईल त्यावेळेस आपल्याला कुणाचीही आवश्यकता नाही, कुणाच्याही दाखल्याची आवश्यकता नाही, कुणाची आवश्यकता नाही. आपण फक्त दत्त महाराज आणि अण्णा महाराज यांच्या पलीकडे आपल्या कुणाकडे बघायची गरज नाही. फक्त ते या ठिकाणी बसलेले आहेत, दत्त महाराज बसलेले आहेत, अण्णा महाराज बसलेले आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते या ठिकाणी त्यांनी दिल्याशिवाय ते राहणार नाहीत, असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून
आपण या ठिकाणी यायचंय, मनापासून त्यांची भक्ती करायची, श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून त्या परमेश्वराची भक्ती करा आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये जगायचे. आणि समाजामध्ये जगत असताना असंही नाही की बाबा समाजामध्ये जगत असताना आपण नम्रच, किती नम्र व्हावं यासाठी अण्णांनी उदाहरण दिलेले आहे की समाजामध्ये सगळे लोक बोलतच राहतील आणि आपण फक्त ऐकून घ्यायचं असंही नाही. त्यावर सुद्धा अण्णांनी एक उदाहरण दिलंय. की ते काय उदाहरण दिलंय, तर ते उदाहरण असं दिलं की जंगलाच्या बाजूला एक नागराज, जंगलाच्या बाजूला एक नागराज सगळ्यांना दंश करायचा आणि त्या दंशामुळे सगळे लोक भयभीत झाले होते. आणि त्या भयभीत झालेल्या अवस्थेमध्ये त्या नारदांच्याकडे या सगळ्या तक्रारी, नारद मुनींच्याकडे तक्रार गेल्यानंतर नारद मुनींनी त्या नागराजाला सांगितलं की अरे नागराजा, तू सगळ्यांना त्रास देतोयस की हे योग्य नाही, म्हणून तू आजपासून कुणालाही त्रास द्यायचा नाही. काय सांगितलं त्या नागराजाला की आजपासून तू कुणालाही दंश करायचा नाही, तू आहे त्या जागेवर पडून राहा. असं म्हटल्यानंतर नागराजांनी त्यांच्या आज्ञेचं पालन केलं. आज्ञेचं पालन केल्यानंतर की कुणाला चावायचं नाही, कुणाला काय करायचं नाही म्हणून तो पडून राहिल्यानंतर लोक येऊ जाऊ लागले की बाबा नागराज आपल्याला काय करत नाही, म्हणून लोक त्याला दगडी मारू लागले, काही करू लागले. अशा पद्धतीने त्याला रक्तबंबाळ केला. कारण की आज्ञा आहे ना, परमेश्वराची आज्ञा आहे, परमेश्वराच्या आज्ञेचं आपण पालन कसं मोडायचं, म्हणून तो कुणालाही काही करू लागलो नाही. म्हणून ती अवस्था परमेश्वराने पाहिली आणि परमेश्वराने पाहिल्यानंतर त्याला विचारलं की नागराज काय रे तुझी अवस्था, नागराज तुझी अवस्था कशी झाली. तर देवा, तुम्हीच सांगितलं की कुणाला चावायचं नाही, म्हणून तुमच्या आज्ञेचं पालन केले. यावर ते हसून म्हणाले, अरे जरी तुला चावायला नाही सांगितलं तरी फुसकारा तू मारू शकतोस ना, जर तुझ्या अंगावर जर येत असतील तर फुसकारा मारून बाजूला जातील ना. अशा पद्धतीने समाजामध्ये आपल्याला जर कोण बोलत असेल, कोण निंदा करत असेल, फुसकारा तरी आपण टाकला पाहिजे ना. जर फुसकारा आपण टाकला नाही तर लोक आपल्याला चावून खातील. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात की काय समजायचं, मतीचा अर्थ आपल्याला त्यातून काय घ्यायचा आहे की जर आपल्याला ह्या जर गोष्टी जर डोई जड होत असतील तर आपण फुसकारा टाकला पाहिजे की तू नारायणपूरला येऊन बघ, तू जे आम्हाला बोलतोस ना, तू वस्तुस्थिती नारायणपूरला येऊन पहा, नारायणपूरची कशा माध्यमातून सेवा चालते, कशा पद्धतीतून भक्ती चालते, तू बघ आणि मग बोल. अशा पद्धतीने आपण फुसकारा टाकला पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, जाणून घेतल्या पाहिजेत की लोक बोलतील, बोलणे किती ऐकून घ्यायचं हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या. आपण काय वेडं वाकडं करत नाही. आपली ही भक्ती अण्णांनी आपल्याला राजमार्ग भक्ती करायला शिकवलेला आहे. आपण कुणाचं चुकीचं करत नाही, आपण कुणाला दोष देत नाही, आपण कुणाला वाईट करत नाही. आपण फक्त आपला स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी नारायणपूरला येतोय, आपल्या कुटुंबाचा आनंद मिळवण्यासाठी आपण नारायणपूरला येतोय, याच गोष्टीसाठी आपण नारायणपूरला येतोय. आणि ही भक्ती राजमार्ग भक्ती आहे. आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आपण नारायणपूरला येतोय. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पारदर्शकता आहे. या ठिकाणी कोणालाही गंडा नाही, कोणालाही दूर नाही, कोणालाही ताईत नाही. आपण फक्त यायचंय आणि त्या परमेश्वराची सेवा करायची. तुम्हाला जे पाहिजे तो परमेश्वर दिल्याशिवाय कदापि राहणार नाही. परंतु ज्याच्या त्याच्या भक्तीवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. या ठिकाणी कोणीही कोणाला उचलून देणार नाही, कोणीही कोणासाठी काहीही करणार नाही. जो जसा असेल तसं त्याला परमेश्वर देणार आहे. या ठिकाणी म्हणताल की वशिल्याने अण्णांच्याकडे वशिला लावताल की दत्त महाराजांना सांगायला हवं की अण्णा मला एवढं द्या, चालणार नाही. ज्याची जशी भक्ती असेल, ज्याचा जसा विश्वास असेल, ज्याची जशी सेवा असेल तस तसं परमेश्वर प्रत्येकाला देणारच आहे. त्यात शंका घ्यायची कारण नाही. परंतु आपण पण त्या पद्धतीचा भाव दृढ ठेवला पाहिजे. त्या परमेश्वराला काही सुद्धा लागत नाही. त्या परमेश्वराला आपल्याकडून काही सुद्धा लागत नाही. तो लागतोय तो फक्त भाव लागतोय. मनापासून त्यांची परमेश्वराची सेवा करा, मनापासून परमेश्वराचं भजन करा आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला आनंदाचा आनंद तयार करून घ्या आणि त्या आनंदाच्या आनंदातूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची उलगडा करून घ्यायचा आणि आपल्या जीवनाला ओळखायचे आणि
अमूल्य असा देह परमेश्वराने दिलेला आहे, त्याची सोडवण करण्यासाठी, त्याच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आपण नारायणपूरला यायचंय. आणि नारायणपूरला आल्यानंतर परमेश्वराच्या भक्तीमध्ये, दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये, अण्णांच्या भक्तीमध्ये आपण स्वतःला विसरून जायचंय आणि विसरून जाऊन आपण त्यांच्या मय व्हायचंय. आणि त्यांच्या मय झाल्यानंतरच आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत, अशातला भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. आपला घरचा आहार, आपल्या घरामध्ये जो आहार चालतो तो आहार शुद्ध ठेवा, आपल्या घरामध्ये विचार चांगले ठेवा, आपल्या घरामध्ये राहणीमान चांगलं ठेवा. इतरांना दोष देत बसू नका, आपल्याला चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. इतरांचा दोष काढत बसू नका आणि दोष लावत बसू नका, त्यामध्ये आपला बहुमूल्य वेळ व्हायला घालवू नका. चांगलं नामस्मरणामध्ये आपला वेळ घालवा, आनंदामध्ये राहा, समाधानामध्ये राहा, शुद्ध शाकाहार ठेवा. जो भस्म दिला जातो तो भस्म योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करा. भस्म पाण्यामध्ये टाकून घ्या, म्हणजे हळूहळू आपल्या ज्या व्याधी आहेत, जे पूर्वकर्म आहे ते हळूहळू आपण ते स्वच्छ करूत. एक ना एक दिवस आपण योग्य झाल्याशिवाय कदापि राहणार नाही, असातला महत्वाचा भाग समजून घ्या. आणि त्या पद्धतीने आपल्या गोष्टी चाला, म्हणजे दत्त महाराज आणि अण्णा महाराज सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही, असातला महत्वाचा भाग आहे, तो समजून घ्या. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी सज्ज राहा. आजच्या या गुरुवारचं अन्नदान श्री चंद्रकांत शांताराम ठाकर व मित्र परिवार, मुक्काम पोस्ट मान, तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तसेच आजचं दुसरं जे अन्नदान आहे ते गुप्त अन्नदान आहे, म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असं टाळ्या वाजवून सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव घ्या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. हो इकडे या इकडे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. म्हणून आजच्या या गुरुवाच्या अन्नदात्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचा आहे. आणि पुढची जी पौर्णिमा आहे ती आपली चैत्र पौर्णिमा आहे, हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमा असा थोडासा पौर्णिमेमध्ये बदल आहे. हनुमान जयंती बहुतेक गुरुवारी येते का बुधवारी? गुरुवारी हनुमान जयंती येते गुरुवारी, आणि पौर्णिमा आपली सकाळी चालू होते 7 वाजता असं काहीतरी विषय आहे, आणि दुसऱ्या दिवशी 7 वाजता संपते. म्हणून सूर्योदयाला जी पौर्णिमा, हनुमानाचा जन्म सूर्योदयाला झाला, म्हणून हनुमान जयंती गुरुवारी येते. आणि आपण पौर्णिमेचा दिवसभरचा कार्यक्रम आपल्याला गुरुवारी सापडत नाही, म्हणून आपण पौर्णिमा आदल्या दिवशी करते. सकाळी 7 वाजता पौर्णिमा चालू होते, मग होम हवन असेल, आरती असेल, पालखी असेल, हा कार्यक्रम आपल्याला दुसऱ्या दिवशी सापडत नाही, म्हणून आपण आदल्या दिवशी पौर्णिमा घेतलेली आहे. म्हणून बुधवारी पौर्णिमा आहे आपली, याची सर्वांनी नोंद घ्या. तारीख आहे 1/4/2026, वार आहे बुधवार. या दिवशी चैत्र पौर्णिमा, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि प्रसादासाठी सर्वांनी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, 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 आत्रेय अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, 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 आत्रेय अनुसय सुता,
आते अनुसे सुता आत्री अनुसे सुता आते अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री 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 अनुसे सुता आत्री अनुसे सुता आते अनुसे सुता आत्री अनुसे सुता आते अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री 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 अनुसे सुता आत्री अनुसे सुता आते अनुसे सुता आत्री अनुसे सुता आते अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री 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 अनुसे सुता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 राधा 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 गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा
कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा. आता अण्णांचं भजन करायचंय. सर्वांनी मनापासून म्हणायचंय. आताही मनापासून म्हणलाय पण अजून मनापासून म्हणा थोडस. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण नारायण
नारायण नारायण नारायण देव नारायण नारायण नारायण. छान. सर्वांना हात वर करायचे एकदा. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री टेंबे स्वामी महाराज की. सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद आहे. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि आनंदामध्ये परमेश्वराची भक्ती करा. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे आणि